अहो ऐकताय का? उद्या बाबांचा रिटायरमेंटचा दिवस आहे. मग त्यानंतर बाबा पूर्ण दिवसभर घरातच राहतील का? मोठी सून तिचा नवरा करणला म्हणाली. करण म्हणाला, हो अंजू, बाबा आता घरातच राहतील, आणखीन कुठे जाणार? म्हणजे याचा अर्थ असा की आता पूर्ण दिवस मला त्यांची सेवाच करावी लागेल. तुम्ही तर त्या दिवशी मला सांगत होते की बस आणखीन काही दिवस, मग मला बाबांची सेवा करावी लागणार नाही म्हणून. पण आता बाबा पूर्ण दिवस माझ्या डोक्यावर तांडव करत बसतील, त्याचं काय? कधी हे दे तर कधी ते दे, पूर्ण दिवस मी हेच कामं करत राहू का? अंजू थोडं वैतागूनच म्हणाली. एकदा बाबांचे रिटायरमेंटचे पैसे तर येऊ देत अंजू. तुला तर आठवतच असेल की बाबा सांगत होते की रिटायरमेंट झाल्यावर संपूर्ण प्रॉपर्टीचे वाटप करणार आहेत म्हणून. शिवाय रिटायरमेंट झाल्यानंतर जे काही पैसे त्यांना मिळणार आहेत ते देखील आम्हा दोघं भावांमध्ये वाटून देणार म्हणून. आम्ही दोघे भाऊ देखील वेगळे होऊन जाऊ. मग बाबांना आपण कायमचे लहान भावाकडे पाठवून देऊ. बस फक्त एकदा प्रॉपर्टीचा हिस्सा येऊ देत, तोपर्यंत सेवा करून घे बाबांची. असेही मी आधीच विचार करून ठेवला आहे की आयुष्यभर मी त्यांना माझ्यासोबत ठेवणार नाही, म्हणून तू काळजी का करतेस? अंजू म्हणाली की मी सुद्धा त्याच दिवसाची वाट पाहत आहे की कधी एकदाची बाबांची प्रॉपर्टी आमच्या हातात येते. दुसऱ्या बाजूला लहान सून तिचा नवरा अमनला म्हणाली की उद्यापासून बाबा पूर्ण दिवस घरीच असणार, म्हणजे याचा अर्थ आपले स्वातंत्र्य सगळेच संपून जाणार. शिवाय त्यांना सगळंच वेळेवर चहा, नाश्ता, जेवण द्यावं लागेल. ते वेगळंच. कमीत कमी ते जेव्हा ऑफिसला जायचे तेव्हा सकाळ सकाळी ते घरून निघून जात होते आणि मग सरळ रात्रीच त्यांचा चेहरा पाहावा लागायचा. पण आता पूर्ण दिवस त्यांचा चेहरा पाहावा लागणार. अमन, काहीतरी उपाय शोध की मला त्यांची पूर्ण दिवस सेवा करावी लागणार नाही. असंही मला पूर्ण दिवसभर त्यांचा चेहरा पाहण्याची अजिबात इच्छा नाही. अमन म्हणाला की तू कसं विसरलीस की बाबांचे रिटायरमेंटचे पैसे येणार आहेत? तुझी इच्छा नाही का की त्यांचे पूर्ण पैसे आपल्याला मिळावेत? नेहा म्हणाली की अरे हो अमन, हे तर मी विसरलेच होते. आता तर बाबांची सेवा करावीच लागेल. दुसऱ्या दिवशी कुलदीपजींचा रिटायरमेंट होता. ऑफिसमधल्या लोकांनी मिळून कुलदीपजीसाठी एका पार्टीचे आयोजन केले होते आणि त्यांना दुसऱ्या दिवशी कुलदीपजींचा रिटायरमेंट होता. ऑफिसमधल्या लोकांनी मिळून कुलदीपजींसाठी एका पार्टीचे आयोजन केले होते आणि त्यांना रिटायरमेंटचे पैसे देखील देण्यात आले. दोन्ही मुलेही आपापल्या ऑफिसहून बाबांच्या ऑफिसला पार्टीला पोहोचले होते. कुलदीपजींचा खूप मोठा सन्मान करण्यात आला आणि तिथले मॅनेजर साहेब त्यांच्या दोन्ही मुलांना म्हणाले की तुमच्या वडिलांनी आयुष्यभर मेहनत केली आहे, आता त्यांना भरपूर आराम द्या. आज तुम्ही दोघेही जे काही आहात ते फक्त त्यांच्याचमुळे आहात. दोन्ही मुलांची नजर बाबांच्या रिटायरमेंटच्या पैशांवर होती. ऑफिसच्या बाहेर पडताच मोठा मुलगा अमन म्हणाला की द्या बाबा, ती पैशांची बॅग माझ्याकडे द्या, मी सांभाळून पकडतो. तेवढ्यात लहान मुलगा अमन म्हणाला की बाबा, तुम्ही सांगाल तर मी घरी जाता जाता ते पैसे बँकेत जमा करून येऊ का? असेही एवढे पैसे घरात ठेवणे बरे नाही. कुलदीपजी म्हणाले की तुम्ही दोघेही पैशांची काळजी करू नका, मी हे पैसे माझ्या बँकेत जाऊन माझ्या खात्यात जमा करून देईन. हे ऐकून तर दोन्ही मुलांच्या आशेवर पाणी फिरले. कुलदीपजींनीही कदाचित मनोमन ओळखले होते की त्यांना आता कुणावरही लगेचच विश्वास ठेवायचा नाही. म्हणूनच ते स्वतः बँकेत जाऊन त्यांच्या खात्यात पैसे जमा करून आले. कुलदीपजी रिटायर तर झाले होते, पण आताही रोज सकाळी लवकर उठून पेपर हातात घेऊन बसायचे. सुरुवातीच्या दिवसात तर दोन्ही सुनांनीही त्यांची सेवा करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. रोज सकाळी टेबलावर त्यांचा चहा, नाश्ता आणि वेळेवर जेवणही देत होते. पण एका महिन्यानंतरच दोन्ही सुना एकमेकांना म्हणाल्या की पहिले तर म्हातारा ऑफिसला जाण्यासाठी निघून जायचा, पण आता तर पूर्ण दिवस याची सेवा करावी लागते. माहीत नाही कधी प्रॉपर्टीची वाटणी होईल आणि याच्यापासून कायमची सुटका होईल. एकदा प्रॉपर्टी हातात आली की याला कायमचा गावी पाठवून देऊ. जेव्हा दोन्ही सुनांच्या लक्षात आले की कुलदीपजी प्रॉपर्टीची वाटणी किंवा रिटायरमेंटच्या पैशांची वाटणी करण्यात तर लांबच, पण घरात विषयसुद्धा काढत नाही आहेत,
तेव्हा दोन्ही सुना सासऱ्यांच्या सेवेत काटकसर करू लागल्या. रोजच्या प्रमाणे आज सकाळीही कुलदीपजी लवकर उठून हातात पेपर घेऊन बसले आणि म्हणाले की नेहा बाळा, जरा माझा नाश्ता घेऊन ये, त्यानंतर मला औषधसुद्धा घ्यायचे आहे. नेहा म्हणाली की बाबा, यांना ऑफिसला जायला उशीर होत आहे, म्हणून मी अगोदर यांना टिफिन बनवून देत आहे. तुम्ही अंजूला सांगा तुमचा नाश्ता बनवून द्यायला. इतकं बोलून नेहा पुन्हा किचनमध्ये निघून गेली. कुलदीपजींनी त्यांच्या मोठ्या सोनेला आवाज दिला, पण बराच आवाज दिला तरी अंजू आली नाही. पण तरीही कुलदीपजी आवाज देतच राहिले. तेव्हा कुठे अंजू बाहेर आली आणि म्हणाली की बाबा, काय झालं? तुम्ही इतके ओरडताय कशाला? कुलदीपजी म्हणाले की अंजू बेटा, माझ्यासाठी नाश्ता तर बनवून दे, माझी औषधांची वेळ झाली आहे. अंजू म्हणाली की बाबा, मी आता यांच्यासोबत बाईकने बाहेर जात आहे. हे ऑफिसला जाता जाता मला ब्युटी पार्लरला सोडणार आहेत. तुम्ही एक काम करा, नेहाला सांगा. आणि आज कुलदीपजींना सकाळी नाश्ता तर मिळालाच नाही, पण औषधही नाश्ताविनाच घ्यावे लागले. नेहा तिच्या जाऊबाई अंजूला म्हणाली की माझ्याकडून आता या म्हाताऱ्याची सेवा होणार नाही. हा म्हातारा काही प्रॉपर्टीचे वाटप करत नाही आणि रिटायरमेंटच्या पैशांचेही वाटप करत नाही. अंजू म्हणाली, हो ना, आपल्याला आता या म्हाताऱ्याला त्याच्या परिस्थितीवर सोडून द्यायला हवं. याचं एकही काम करायचं नाही. तेव्हा कुठे या म्हाताऱ्याचं डोकं ठिकाणावर येईल. दोन्हीही सुनांनी आपापसात ठरवले होते की जेव्हा कुलदीपजींनी काही काम सांगितले की मोठी सून लहान सुनेला सांगा असं सांगेल आणि लहान सून मोठ्या सुनेला काम सांगा असं सांगेल. अशा प्रकारे कुलदीपजी दोन्ही सुनांमध्ये अडकून राहतील आणि शेवटी त्यांचे काम त्यांनाच करावं लागेल. दुसऱ्या दिवशी कुलदीपजींना खूप खोकला येत होता. त्यांनी दोन्ही सुनांना आवाज दिला की कोणीतरी त्यांना गरम पाणी आणून द्या. दोन्ही सुना एकत्रच म्हणाल्या, बाबा, किचन इथे बाजूलाच आहे, असं किती वेळ लागणार आहे पाणी घ्यायला? आता तुम्ही स्वतःची कामं स्वतः करून घेत जा. असं सारखं आम्हाला आवाज नका देत जाऊ. आम्हाला अशीही घरात बाकीची कामेही असतात. रिटायर तुम्ही झाले आहात, आम्ही नाहीत. कुलदीपजींना सुनांचा हा व्यवहार काहीच कळत नव्हता. ते त्यांची बायको शांतीचा फोटो घेऊन रडू लागले आणि म्हणाले की पाहिलेस शांता, काय अवस्था झाली आहे माझी. काश तू मला सोडून इतक्या लवकर निघून गेली नसतीस. कुलदीपजी त्यांच्या भूतकाळात हरवून गेले. कुलदीप आणि शांता यांची 2 मुलं करण आणि अमर आणि एक मुलगी निशा होती. कुलदीप पूर्ण दिवस ऑफिसमध्ये मेहनत करायचे, तेव्हा कुठे त्यांचे घर चालत होते. कुलदीपजी त्यांच्या आईवडिलांचे एकुलता एक मुलगा होते. त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या सेवेत कसलीच कमी पडू दिली नाही. कुलदीपजींच्या आईची एक किडनी खराब झाली होती. त्यावेळेसही कुलदीपजींनी एकदाही पैशांचा विचार न करता त्यांच्या आईचा चांगल्या हॉस्पिटलमध्ये इलाज केला होता. त्यामुळे त्यांच्यावर लाखोंचे कर्जही झाले होते. इतका प्रयत्न करूनही ते त्यांच्या आईला वाचू शकले नाहीत. कुलदीपजींचे वडील नेहमी सांगायचे की बाळा, तू आणि सुनेने आम्हा म्हाताऱ्यांची खूप सेवा केली आहे. बघच, एक दिवस तुझी मुले आणि सुना ही तुमची खूप सेवा करतील. पण आज त्यांच्याच सुनांचा व्यवहार पाहून कुलदीपजींना त्यांची बायको शांताची खूप आठवण येत होती. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. ते विचार करत होते की कदाचित कलियुगमधली मुलांचा व्यवहार असाच असेल. तेव्हाच तर मला असे दिवस पाहायला मिळत आहेत. दोन्ही मुलांच्या लग्नानंतर नेहमी शांताजी कुलदीपजींना सांगायच्या की मुलं आणि सुना दोघांमध्ये भरपूर बदल झालेला आहे. यांचे प्रेम फक्त एक दिखावा आहे. ही लोक आपल्याला त्यांच्या घरात राहू देतील, पण त्यांच्या मनात लालच भरपूर आहे. तेव्हा ते शांताजींच्या बोलण्यांकडे दुर्लक्ष करायचे आणि त्यांना सांगायचे की शांता, तुम्हा बायकांना मुलांच्या लग्नानंतर काय त्रास सुरू होतो तेच कळत नाही. तुमच्या घरात आलेल्या लक्ष्मीवर तुम्हाला शंका येऊ लागते. पण आज मात्र मला शांताचा बोलण्यामागचे कारण आत्ता कळू लागले होते की शांता त्यावेळेस खरं बोलत होती. तिचा दूरदृष्टिकोन चांगलाच होता, पण मी तिच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. कदाचित शांताला कळून चुकले होते की म्हातारपणात कोणीही तिची सेवा करणार नाही, म्हणून ती इतक्या लवकर देवाघरी निघून गेली. काश शांतासोबत मीही वर निघून गेलो असतो. बोलता बोलता कुलदीपजींच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले.
तितक्यात मोबाईलची रिंग वाजली. समोरून मुलगी निशा बोलत होती. बाबा कसे आहात? कुलदीपजी मुलीचा आवाज ऐकून खुश झाले. त्यांना मुलीची चिंता वाढवायची नव्हती, म्हणून त्यांनी मुलीला काहीच सांगायचे नाही असे ठरवले आणि म्हणाले की मी खुश आहे बाळा. निशा म्हणाली, पण तुमच्या आवाजाने तुम्ही आनंदात वाटत नाही आहात बाबा. कुलदीपजी म्हणाले की नाही बाळा, तसं काही नाही, थोडी तब्येत बरी नाही, खोकला झाला आहे. मुलगी दुसऱ्या शहरात राहत होती. ती जवळपास 5 तासांच्या अंतरावर असेल. ती म्हणाली की बाबा तुमची खूप आठवण येत आहे, तुम्हाला भेटावंसं वाटत आहे, पण मुलांच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे आत्ता नाही येऊ शकत. पण तुम्ही वेळेवर औषध घेत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. कुलदीपजी म्हणाले की हो बाळा, तू माझी अजिबात काळजी करू नकोस. आणि त्यांना जोराचा खोकला आला. तितक्यात मोठी सून अंजू येऊन म्हणाली की किमान खोकला आला की लगेचच तोंडावर हात ठेवा. घरात लहान मुलंही आहेत. तुमच्यामुळे आमच्यापैकी कुणाला खोकल्याचा त्रास सुरू झाला तर? तुम्हाला काय आहे, तुम्हाला तर पूर्ण दिवस घरातच आराम करायचा आहे, पण आम्हाला दिवसभर कामं करावी लागतात. मुलांना शाळेत जावं लागतो, त्यानंतर अभ्यास असतो. आम्हाला किचन आणि घर दोन्ही सांभाळावी लागतात. यापुढे लक्षात असू द्या, खोकला आला की तोंडावर हात ठेवत चला. लहान सून तरी कुठे मागे राहणार होती. ती म्हणाली की बाबा मी तर म्हणते की तुम्ही तुमच्या खोलीतून बाहेर पडत नका जाऊ. कुलदीपजी बिचारे त्यांच्यासाठी गरम पाणी घेण्यासाठी आले होते. तेही सुनानेच सांगितले होते गरम पाणी घ्यायला, आणि त्यांनीच सांगितले होते की स्वतःच्या हाताने उठून किचनमधून पाणी घ्या. आणि आता इतकं काही ऐकवत होत्या ते वेगळंच. दुसऱ्या दिवशी रविवार होता. मुलं आणि सुनांनी मिळून फिरायला जाण्याचा बेत बनवला होता. घरातील वॉशिंग मशीन बंद पडली होती आणि नेमके कुलदीपजी यांचे भरपूर कपडे धुण्यासाठी जमा झाले होते. कुलदीपजींना माहीत होते की त्यांच्या सुना तर काही कपडे धुणार नाहीत, म्हणून ते स्वतःच कपडे धुण्यासाठी बाथरूममध्ये बसले. जेव्हा दोन्ही मुलांनी त्यांना कपडे धुताना पाहिले तेव्हा ते म्हणाले की बाबा तुम्ही आम्हा दोघं भावांना वेगळे करून प्रॉपर्टी आणि पैशांची वाटणी करून द्यायला हवी होती. आता बघा, दोन्ही सुनांपैकी एकही सून तुमची सेवा करण्यास तयार नाही. कमीत कमी सगळं काही आम्हालाच दिलं असतं तर त्याच बहाण्याने आम्ही तरी तुमची सेवा केली असती. लहान मुलगा अमन म्हणाला की बाबा तुम्हीच बोलला होतात की तुम्ही रिटायरमेंट झाल्यावर संपूर्ण प्रॉपर्टी आणि पैशांचे वाटप करणार आहात. परंतु 2 महिने होऊन गेले तुम्हाला रिटायरमेंट हो, आणि तुम्ही आजपर्यंत आम्हाला काहीच दिलेले नाही. कुलदीपजींना मुलं आणि सुना यांच्या मनात काय चालले आहे ते कळाले होते, म्हणूनच त्यांनी आजपर्यंत कुणालाच काही दिले नव्हते. ते काहीच न बोलता त्यांचे कपडे धुवू लागले. शेवटी त्यांनाही कळून चुकले होते की मुलांच्या सुनांच्या नजरा फक्त त्यांच्या प्रॉपर्टी आणि पैशांवर आहे. अजूनही त्यांच्या हाताला प्रॉपर्टी लागलेली नाही, तरी माझे हे हाल आहेत. मग जर समजा उद्या मी त्यांच्या नावे प्रॉपर्टी आणि पैसा सोपवला तर हे माझे आणखीन किती वाईट हाल करतील. हाच प्रश्न विचार करता करता ते त्यांचे कपडे धुवू लागले. तितक्यात त्यांची मुलगी निशा आपल्या माहेरी तिथे येऊन पोहोचली. दरवाजा उघडाच असल्याने ती सरळ हात चालत आली. तिने जेव्हा आपल्या वडिलांना बाथरूममध्ये कपडे धुताना पाहिले तेव्हा तिला खूप मोठा धक्काच बसला. ती म्हणाली की बाबा घरात 2-2 सुना असतानाही तुम्ही का म्हणून कपडे धुत आहात? तुम्ही आधी बाहेर या, ते काम तिथल्या तिथे सोडा. कुलदीपजी खोकलतच बाहेर आले. निशा जोरात ओरडली, दादा, वहिनी, कुठे आहात सगळे? निशाचा आवाज ऐकून सगळेच आपापल्या खोलीत बाहेर फिरायला जाण्यासाठी तयार होत होते. तसेच बाहेर आले. नेहा म्हणाली, अरे ताई, तुम्ही असे अचानक सांगितले नाही येणार आहात ते? निशा म्हणाली की वहिनी, जर सांगून आले असते तर तुमच्या लोकांचं खरं रूप कसं पाहायला मिळालं असतं? मी माझ्या वडिलांना असं बाथरूममध्ये कपडे धुताना कशी पाहू शकली असती? दादा, मला लाज वाटत आहे तुम्हाला आज दादा म्हणून हाक मारण्याची. वहिन्या तर परक्या होत्या, पण तुम्ही तर आपलेच होते ना, मग तरीही तुम्ही बाबांना असे बाथरूममध्ये कपडे धुवू देत होतात? छी छी, आज तुम्ही सर्व माझ्या नजरेतून खाली पडलात. मी तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी
म्हाताऱ्या लोकांवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस केस दाखल करू शकते. दोन्ही भाऊ आणि वहिन्या खाली मान घालून गुपचूप उभे होते. त्यांनी आपल्या वडिलांना रिटायरमेंट नंतर सुख देण्याऐवजी दुःख दिले होते आणि याची कल्पना त्यांनाही होतीच. बाबा, तुम्ही चला. आजपासून तुम्ही इथे एक क्षणभरही थांबणार नाहीत. तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी राहायचे. हे तर बरं झालं, त्या दिवशी तुमच्यासोबत बोलत असताना मी तुमचा फोन कट केला नव्हता आणि मी दोघीही वहिनींचे बोलणे ऐकले होते. मी समजले होते की माझ्या वडिलांना इथे किती मान सन्मान मिळत आहे आणि मी न सांगता न कळवता जाणून घेण्यासाठी निघून आले. तुम्हाला जरा तरी लाज वाटायला हवी होती, जे आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांसोबत असा व्यवहार करताना. इतकं बोलून निशा तिच्या वडिलांना तिच्या घरी घेऊन आली. थोड्या दिवसांनी दोन्ही मुले आणि सुना हाच विचार करत घाबरत होते की बाबा आता संपूर्ण प्रॉपर्टी आणि पैसा मुलीच्या नावे नको करून द्यायला. आणि खरंच झालंही तसंच, ज्यांची त्यांना भीती वाटत होती. घर रिकामे करण्यासाठी जेव्हा कोर्टाकडून एक माणूस पेपर घेऊन त्यांच्या घरी पोहोचला, तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ते चौघेही आपल्या वडिलांकडे माफी मागण्यासाठी धावत पळत आले. पण कुलदीपजी म्हणाले की मला माहीत आहे की तुम्ही माझ्यासाठी नव्हे तर माझी प्रॉपर्टी आणि पैशाच्या लालसेपोटी माझ्याकडून माफी मागत आहात. पण मी माझी मुलगी निशासोबत राहून मला माझ्या वडिलांची एक गोष्ट आठवली. ते मला म्हणाले होते की तू माझी खूप सेवा केली आहेस कुलदीप. एक दिवस तुझी मुलंही तुझी खूप सेवा करतील. आणि त्यांची ही गोष्ट 100% खरी होती. आणि आज माझ्या मुलीने हे सिद्ध करून दाखवले आहे. आणि हो, आज तुम्ही लोक ज्या प्रॉपर्टीच्या लालसेपोटी इथे माझ्याकडे माफी मागण्यासाठी आला आहात, त्याचा आता काही उपयोग नाही. मी माझं सर्वस्व माझ्या मुलीच्या आणि तिच्या मुलांच्या नावे केले आहे. उद्यापर्यंत तुम्ही माझे वडिलोपार्जित घर रिकामे करून द्यायचे आहे. मग पुढे त्या घराचे काय करायचं आहे ते माझी मुलगी ठरवेल. माझी फक्त नावाला 2 मुलं आहेत, पण माझा सांभाळ माझी मुलगी करत आहे. हे ऐकून ते 4ही जण कुलदीपजींच्या पायावर पडले, परंतु कुलदीपजींनी त्यांना माफ केले नाही. मित्रांनो, मला वाटत आहे की कुलदीपजींनी जे केलं ते अगदी योग्य केलं. पण तुम्हाला काय वाटतं, त्यांनी योग्य केलं की नाही? आपलं मत कॉमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.